मी कुरोलचा ऊस उत्पादक शेतकरी. सकाळी 12 वाजल्यापासून आम्ही इथे जकरा या कारखान्यावर आंदोलनासाठी आलो आहे. आमची मागणी आहे की एक रकमी पहिली उचल 3000 रुपये मिळावे म्हणून सकाळी 12 पासून आम्ही घवानीत बसलो आहे. पण ह्या कारखानदारांनी आमची जराही दखल घेतलेली नाही. पण आता संध्याकाळचे 7 वाजत आले आहेत तरी पण हे दखल घेत नाहीत. पण आम्ही आता आमचे मुलं बाळं ही सगळी महिला ही या लागलीत कारखान्यापर्यंत. आता जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही काय इथून हलणार नाही. त्याचं कारण असं आहे की खताच्या किमती 2000च्या पुढे एक बॅग झालेली आहे. ट्रॅक्टरचे रेट वाढले, डिझेल वाढले आहेत. शेतकऱ्याला असा चिमटीत गावलेला आहे चौकोनं. अतिवृष्टीमुळे ऊसाचा ॲव्हरेज कमी झालेला आहे. खतं जास्त महाग असल्यामुळे शेतकऱ्याला टाकता येत नाही. मजुरी महाग आहे आणि तसा पाहिलं तर रेट खूप कमी आहे. कोल्हापूर सांगली 3600-3700 रुपये आहे. पण सोलापूरच्या शेतकऱ्यांना कारखानदारांना काय अडचण आहे काय माहीत. यांना रक्त प्यायची सवय लागली शेतकऱ्याची. यांना असंच रक्त पिऊ वाटायला लागले. शेतकऱ्याचा जीवच घेणार आहे ती काय असं काय कारखानदार वाटायला लागले.